मित्रांनो नमस्कार. या सेशनमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूट कसे लक्षात ठेवायचे ते आपण शिकणार आहोत. मित्रांनो, वन वर्ड सबस्टिट्यूट हे का विचारले जातात याचं सगळ्यात पहिल्यांदा कारण सांगतो की लिहित असताना काही वेळेला तुम्हाला खूप मोठी मोठी वाक्य बनवायला लागतात किंवा काही वेळेला नुसतीच मोठी वाक्य नाही तर त्याच्याऐवजी एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी किंवा एखाद्या कुठलीही वस्तू असू दे, गोष्ट असू दे किंवा व्यक्ती असू दे, ह्यांचं वर्णन करण्यासाठी तुम्हाला अनेक शब्द वापरायला लागतात. हे अनेक शब्द वापरल्यानंतर कदाचित ते पाल्हाळी होऊ शकेल. तर ते पाल्हाळीपणा तो टाळण्यासाठी आणि शब्दांची मर्यादा व्यवस्थितपणे राखण्यासाठी अर्थातच या वन वर्ड सबस्टिट्यूटचा उपयोग केला जात असतो. त्यामुळे कोणतीही परीक्षा असू दे, नुसती भारतातलीच नव्हे तर अगदी तुम्हाला परदेशी जरी जायचं असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा IELTS असू दे, नाहीतर अजून GRE असू दे, TOEFL असू दे, यांसारख्या परीक्षांमध्ये सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशनचं महत्त्व हे अधोरेखित झालेलं आहे. थोडक्यात हे वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याही परीक्षेमध्ये येतात. अर्थात आपल्या काही परीक्षांमध्ये तुम्हाला नंतरच्या लेक्चर्समध्ये दिसेल की काही परीक्षांमध्ये अक्षरशः 17 नाही तर 18 वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलेले आहेत. म्हणजे मला वाटतं ती PSI 2017ची एक्झाम असेल की ज्याच्यामध्ये 17-18 वन वर्ड सबस्टिट्यूट विचारले आणि मार्क फक्त किती, तर 4 जोड्या लावायत त्याच्यामध्ये. म्हणजे 4 चोक 16 तर इथेच झाले आणि त्याच्यानंतर 4 म्हणजे 6 किंवा 7 मार्काला त्यांनी जवळजवळ एवढे वन वर्ड सबस्टिट्यूट विचारले. अर्थात हा त्या पेपर सेटरचा मूड काय असेल त्याच्याप्रमाणे त्याने विचारलं. बाकी अन्यथा एखाद दुसऱ्या मार्काला वन वर्ड सबस्टिट्यूट येते. असेही पेपर आहेत की ज्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूट अजिबात विचारलं नाही. आणि मुख्यत्वे करून आता जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये 30 आणि 40 मार्क हे झाल्यामुळे तुम्हाला एक मात्र निश्चित आहे की व्होकॅब्लरी इतकी भरपूर आहे इंग्लिशमध्ये की त्याच्यामधलं नेमकं काय विचारावं हा कदाचित पेपर सेटरला सुद्धा प्रश्न पडेल. त्या सगळ्याच थोडं थोडं विचारून चालणार नाही. त्यामुळे तो काही वेळेला फक्त व्हर्बल फ्रेजेसच जास्त विचारतोय तर काही वेळेला इडिओमॅटिक फ्रेजेसच जास्त विचारतोय. अर्थात व्होकॅब्लरीचा अभ्यास करत असताना माझं A to Z व्होकॅब्लरी हे पुस्तक आहे, हे जरूर अभ्यासा. तर माझं A to Z व्होकॅब्लरी हे पुस्तक आहे, हे जरूर अभ्यासा. या पुस्तकामध्ये तुम्हाला जसं आता मी इकडे हे लिहून दाखवलंय त्या प्रकारे वन वर्ड सबस्टिट्यूट लिहून दाखवले. त्यातले काही फक्त मी महत्वाचे असे एक वन वर्ड सबस्टिट्यूट मुद्दामून घेणार आहे. ऍक्च्युली कुठलीही व्होकॅब्लरी ही शिकवायची नसते, ही प्रत्येकाने ऍक्च्युली इमॅजिन करून आपापल्या बुद्धीनुसार ती करायची असते. पण तरी पण ही करत असताना इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणून एखादे काही क्ल्यू तुम्हाला देता आले किंवा तुम्हाला जेणेकरून ते पाठ करणं सोयीस्कर जाईल त्यासाठी काय करायचे असतात युक्त्या आणि प्रयुक्त्या, त्या फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. परत मित्रांनो, एक कायम लक्षात ठेवा की कुठलीही व्होकॅब्लरी असू दे, शब्द म्हणजे ध्वनी आहेत आणि या ध्वनीला काही अर्थ नसतो. या शब्दांना त्यांचा असा अर्थ नाहीये, तर त्या शब्दांच्या मागे दडलेला जो भावार्थ आहे हा ध्वनींच्या मार्फत तुमच्या बुद्धीला पोहोचत असतो. ही बुद्धी काय करत असते, ही बुद्धी आहे ना, ही चित्ररूप आहे. या बुद्धीला शब्द कधीही समजत नाहीत. उदाहरणार्थ मी नुसतं असं म्हटलं, अंगड तंपाटच्या पाळदीकडे पडती मग तिकडे. आता मी असे काही शब्द विचारल्यानंतर तुम्हाला काहीतरी समजलं का? कारण का मी काय उच्चारलंय मलाही माहिती नाहीये. थोडक्यात मी जे काही उच्चारलं त्याचे ध्वनी तर तुमच्या कानावर पडले, परंतु बुद्धीमध्ये चित्ररूप काहीही तयार झालं नाही. बर, जे काही शब्द आहेत ते तरी तयार झाले का? तर तेही झाले नाहीत. कारण का? बुद्धीला शब्द हे समजतच नाही. बुद्धी ही फक्त चित्र बघत असते आणि ज्या वेळेला ती बुद्धी चित्ररूप होते त्याच वेळेला तुम्हाला ते शब्द पाठ व्हायला लागतात, ते शब्द दिसायला लागतात. जसं आता मी हे सगळं जे बोलतोय, मी बोलताना तुमच्या समोर असल्यामुळे तुमचा माझ्या हावभावाकडे, माझ्या जेस्चर्सकडे, माझ्या एकूणच बोलण्याकडे लक्ष असल्यामुळे मी सांगितलेलं जे ते आहे ते तुम्हाला तसं तसं इमिजिएट समजतं. याचं कारण बुद्धीला मराठी ऐकण्याची झालेली सवय. परंतु बुद्धीला, याच आपल्या बुद्धीला इंग्लिशची अजिबात सवय नाहीये. आणि आता थोड्या काळामध्ये जर आता तुम्हाला खूप चांगला अभ्यास करायचा असेल तर अर्थातच मित्रांनो एक लक्षात ठेवा, कारण का अनेक जण सांगतायत की इंग्लिशमध्ये विचार करायला शिका, इंग्लिशचे शब्द पाठ करा, इंग्लिशमधनं इंग्लिश मिनिंगच लक्षात ठेवा. तर मित्रांनो असलं काही करायच्या भानगडीत पडू नका. माझा गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि तुमच्याप्रमाणेच मी हे मराठी मीडियम मधून शिकलेलो आहे. मी शब्द पाठ करताना मी शब्द पाठ कसे केले आणि अजूनही ते मला कसे आठवतात, तर याला कारण चित्ररूप असलेली माझी बुद्धी. ही माझी बुद्धी चित्ररूप होऊन त्या वेळेला ज्या वेळेला मी शब्द पाठ केले त्या वेळेला मी त्या प्रकारे पाठ केले म्हणून ते माझ्या लक्षात राहिले. तसेच कुठलाही शब्द असू दे त्याचा कुठेतरी संबंध जोडायचा असतो, असोसिएशन जोडायचं असतं आणि त्याच्यामधनं ते शब्द लक्षात ठेवायचे असतात. बुद्धीला ही कसरत हळूहळू जमायला लागते आणि ती जमण्यासाठी काहीतरी क्ल्यू तुम्हाला मिळावे याच्यासाठी मी तुम्हाला काही
वन वर्ड सबस्टिट्यूट मुद्दामून सांगणार आहेत. तर ते वन वर्ड सबस्टिट्यूट कसे मी लक्षात ठेवतो किंवा तुम्ही कसे लक्षात ठेवायचे हे जाणून घ्या. चित्ररूप अशी असलेली आपली बुद्धी आहे त्याला चालना द्या. कारण का लक्षात एकच ठेवा, परमेश्वराने आपल्याला दोन कानांच्या मध्ये जो अवयव दिलेला आहे बुद्धी मेंदू, हा मेंदू आहे ना, त्या मेंदूला कार्यरत करा. याचा उपयोग तुम्हाला फक्त इंग्लिशमध्येच नाही तर तुम्हाला मराठीच्या सुद्धा वाक्प्रचार म्हणी यांच्यासाठी सुद्धा होईल, तिथल्या समानार्थी शब्दांना पण होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला इतर विषयांचा अभ्यास करताना सुद्धा नक्की होईल याची मला खात्री आहे. तर असो, आता आपण बघूया काही वन वर्ड सबस्टिट्यूट. तर मित्रांनो इथे काही वन वर्ड सबस्टिट्यूट दिलेले आहेत. हे वन वर्ड सबस्टिट्यूट बघा. आता हे वन वर्ड सबस्टिट्यूट करत असताना आता काही शब्द आहेत ते मला तसेच्या तसे लक्षात राहिलेले, तरी पण आता तुमच्यासाठी म्हणून मी इथे काही या शब्दांचे असे वेगवेगळे की जेणेकरून तुम्हाला क्लू मिळेल आणि तुम्ही ते लक्षात ठेवू शकाल असे मी सांगतोय. बघा, सुरुवातीला सध्या हॅल्युसिनेशन. आता हॅल्युसिनेशन याचा अर्थ तिथे काय दिलाय बघा, भूल किंवा भ्रम. माणसाला भ्रम होत असतात, म्हणजे एखाद्या ठिकाणी काहीतरी आहे असं वाटतं पण ऍक्च्युअली तिथे काहीच नसतं. म्हणजे समजा रात्रीच्या वेळेला खिडकीच्या बाहेर हँगरला लटकलेला जर टी शर्ट असेल तर तो बघून एखाद्याला भूत पण वाटायचं. हॅल्युसिनेशन का? ते हलतंय. आता तिकडे जाऊ दे, ते हलतंय ना, त्याच्याकडे नका जाऊ. मला इथे हॅल्युसिनेशन मधला हल हा शब्द सांगायचा आहे. म्हणजे काहीतरी हलतंय आणि त्या हलणंय ते ऍक्च्युअली आहे टी शर्ट, पण तिथून आपल्याला वाटलं भूत. कळलं? तर हॅल्युसिनेशन म्हणजे जे हलणं आहे ते आपल्या मनामध्ये भ्रम उत्पन्न करतंय आणि म्हणून त्याला हॅल्युसिनेशन म्हणता येईल. अंधारामध्ये दोरीला साप म्हणून घाबरणं हा एक हॅल्युसिनेशन आहे. कळतंय? तर अशा प्रकारे वेगवेगळे हॅल्युसिनेशन आपल्याला हे होऊ शकतात. कधी कधी बघा, आपल्याला माहिती असेल की आपण घरामध्ये असताना काही वेळेला आपल्याला रातकिड्याचा आवाज येतो. आपल्याला वाटतो की तो आवाज इथून येतोय म्हणून आपण तिकडे जातो, त्यावेळी आपल्याला दिसतं की तो दुसरीकडूनच कुठून येतोय म्हणून आपण तिकडे जातो. तिकडे गेल्यानंतर आपल्याला वाटतं नाही 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 या बाजूने येतोय. तिकडे गेल्यानंतर वाटतं नाही कुठून येतोय काय समजतच नाही. हॅल्युसिनेशन. आता बघा पुढचा इंग्लिश मधला अर्थ आहे ना, तो लक्षात ठेवायचा. म्हणून सुरुवातीला इंग्लिश शब्दांचा मराठीमध्येच अर्थ लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला परत परत सांगतोय का हे तुम्ही पाठ करणार आहात. तर मित्रांनो, पाठ करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये असलेले शब्द आहेत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत शब्द. फक्त तुम्हाला या इंग्लिश वाक्यांचा अर्थ समजला पाहिजे. परीक्षेमध्ये दिलेली जी इंग्लिशची वाक्य असतील त्या त्या शब्दांवरती त्याचा अर्थ समजला की तुम्हाला त्याच्यासाठी काय वापरायचं हे समजलं पाहिजे. एवढं फक्त लक्षात ठेवा. मग आता बघा इकडे काय दिलंय, द एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव ऑफ सीइंग और हिअरिंग म्हणजे काहीतरी बघण्याचा किंवा ऐकण्याचा अनुभव. काय? काहीतरी बघणं किंवा काहीतरी ऐकण्याचा किंवा बघण्याचा अनुभव दॅट इज नॉट रिअली देअर, की जो ऍक्च्युअली तिथे अस्तित्वातच नाही. मग हे एवढं सगळं लिहायच्या ऐवजी फक्त एका शब्दामध्ये हे प्रगट होतं, म्हणून याला म्हणतात वन वर्ड सबस्टिट्यूट. कळतंय? म्हणजे एवढ्या सगळ्या वाक्यासाठी तुम्हाला एकच वर्ड मिळाला, तो आहे हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन लक्षात राहील बघा, हलणं. कळतंय? याच्यामधला हा शब्द त्याच्याप्रमाणे भ्रम आणि त्या प्रकारे ते लक्षात ठेवा. ओके, पुढचा शब्द आहे बघा, इन्फिडेल. आता हा इन्फिडेल आहे, याचा अर्थ बघा काय, धर्मनिंदक किंवा कोणत्याही धर्मावरती विश्वास नसणारा. बरोबर आहे. इंग्लिशमध्ये शब्द पाठ करण्याची, नुसत्याच इंग्लिशमध्ये नाही, तुम्ही नंतर जर्मनी शिका, जॅपनीज शिका, स्पॅनिश शिका, नाहीतर अजून काय वाटेल ती भाषा शिका. कुठलीही भाषा शिकत असताना आपल्याच भाषेमध्ये असणारे किंवा त्या भाषेमध्ये असणारे असे काही शब्द आपल्याला माहीत असतात आणि त्या शब्दांचा क्ल्यू घ्यायचा, त्यांचा इथे संबंध जोडायचा, त्याच्यावरून काहीतरी तयार करायचं आणि ते इमॅजिनेशन करून तयार झाल्याच्या नंतर तो अर्थ इथे लावायचा, असा याचा अर्थ असतो. मग आता बघा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मला इथे इनफिडेलिटी आठवलं आणि मग ते फिडेलिटी म्हणजे व्यभिचार आहे. मग इनफिडेलिटी म्हणजे काय असतो, म्हणजे तो माणूस काय करतो बघा, धर्मनिंदक आहे, तो कोणत्याही धर्मावरती विश्वास कधीही ठेवत नाही. आता बघा, म्हणजे व्यभिचारी जी व्यक्ती आहे त्या व्यभिचारी व्यक्तीवरती कोणतरी विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार ना. म्हणून मी त्याचा इथे अर्थ जोडला आणि त्याप्रमाणे धर्मावरती नेला, कारण का धर्म हा आपल्याला शुद्ध आचरण करायला शिकवत असतो आणि त्याच्यावरतीच विश्वास नाही, कोणत्याच धर्मावरती विश्वास नाही, म्हणून त्याला मी म्हणतोय इन्फिडेल. म्हणजेच काय, धर्मनिंदक, कोणत्याही धर्मावरती विश्वास न ठेवणारा, इन्फिडेल. मग आता बघा त्यालाच दिलंय काय बघा, अ पर्सन हु डिसबिलीव्स, डिसबिलीव्ह, अ पर्सन हु डिसबिलीव्स इन रिलिजन. कळतंय? तर अशा प्रकारे हे शब्द लक्षात ठेवायचे. तिसरा शब्द बघूया आपण,
थिस्ट, मोस्टली हा सगळ्यांना माहिती असणार आहे, त्यामुळे मी खूप जास्त ह्याच्यावरती सांगत नाही, कारण का हे अनेक परीक्षांमध्ये येऊन गेलेलं आहे, अनेक वेळा आलेलं आहे. एक मार्ग मुद्दामून ज्याला व्होकॅब्युलरी येत नाही त्यालाही मिळावा, व्होकॅब्युलरी न करणाऱ्याला सुद्धा मिळावा, याच्यासाठी अशा प्रकारचे शब्द मुद्दामून देत असतात. त्यामुळे इथे बघा थिस्ट, अस्तिक आपल्याला माहिती आहे, बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, त्यामुळे ते जास्त समजावून देत नाही. आणि याच्यापूर्वी लागलं आणि त्यामुळे ह्याचा अर्थात विरुद्धार्थी शब्द तयार झाला, कळलं? थिस्ट, अथिस्ट. मग नास्तिक, डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. ओके, त्यामुळे हा शब्द सोपा आहे. आता पुढचा हा शब्द सांगतोय तुम्हाला, रिइन्कार्नेशन. त्याच्यामध्ये री म्हणजे पुन्हा, एवढं तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? आता इनकार्नेट म्हणजे काय, तर अवतार घेणे असा त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे. जसं येशू ख्रिस्त इनकार्नेटेड आफ्टर 10 days. आता 10 दिवसांनी झाला का 7 दिवसांनी झाला, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण इनकार्नेटेड आफ्टर 7 days म्हणजे त्यांनी पुन्हा अवतार घेतला. म्हणजे येशू ख्रिस्ताला मारल्यानंतर, क्रूसवरती चढवल्यानंतर असं म्हणतात की 7 दिवसांनी तो परत त्याच्या अनुयायांना दिसला आणि वगैरे 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 काहीतरी आहे. जाऊ दे, आपल्याला ते नाही सांगायचं आहे. मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे की पुन्हा आकारामध्ये येणे, त्याला म्हणतात रिइन्कार्नेट. म्हणजेच हा जो देहाचा आकार आहे त्या आकारामध्ये पुन्हा येणे, म्हणून त्याला काय म्हणतात बघा, री म्हणजे पुन्हा. हे तर तुम्हाला समजतंय. म्हणजे बघा, त्या रिइन्कार्नेटचा अर्थ काय, पुनर्जन्म. री याच्यावरून लक्षात ठेवा, इन्कार्नेट आकाराला येणे, आणि त्याच्यावरून मी लक्षात ठेवलं, बिलीफ दॅट वन डाईज कॅन बी बॉर्न अगेन. म्हणजे अशी श्रद्धा आहे की जो मरतो पुन्हा जन्म घेऊ शकतो. कळलं? रिइन्कार्नेशन, रिइन्कार्नेट पुन्हा अवतार घेणे, याच्यावरून मी तो शब्द लक्षात ठेवलेला आहे. कार्नेट मधला कार, आकार, अशा प्रकारे मी ते लक्षात ठेवत असतो. आणि मी लक्षात ठेवण्यासाठी अशा युक्त्या प्रयुक्त्या करत असतो, आणि माझे शब्द काही सेकंदांमध्ये पाठ होत असतात, आणि तसेच ते तुमचे व्हावेत म्हणून मी फक्त हे सगळं सांगतोय तुम्हाला. कळतंय? ते क्रियापद आहे, त्याचं हे नाऊन झालंय इन्कार्नेशन, आणि मग रिइन्कार्नेशन म्हणजेच पुनर्जन्म. ठीक आहे, पुढचा बघूया, ओमनीपटंट. आता ह्याच्यामध्ये जो ओमनी शब्द आहे, हा ओमनी शब्द हा सगळ्या ठिकाणी दिसतो, आणि ओमनी म्हणजे सगळीकडे, सर्व, बरोबर आहे, असं त्याचा अर्थ आहे. पटंट म्हणजे शक्ती, त्यामुळे पोटेन्शियल आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये काही पोटेन्शियल आहे का, वगैरे वगैरे वगैरे. दुसरं तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, इम्पॉर्टंट म्हणून एक इंग्लिशमध्ये शब्द आहे, ज्याला नपुसंक असं म्हणतात. पोटंट, इम्पॉर्टंट. कळतंय? तर इम्पॉर्टंट याचा अर्थ आहे, कळलं का? मग त्यातलाच तो पटंट म्हणजे शक्तिमान, सामर्थ्य असलेला. इम्पॉर्टंट सामर्थ्य नसलेला, त्याला नपुसंक फक्त अर्थ असं म्हटलेलं आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे, ओमनीपटंट म्हणजे सर्व शक्तिमान, ज्याच्याकडे सर्व शक्ती आहे, नो, सगळ्यात शक्तिमान. ओमनी म्हणजे सर्व, आणि पटंट म्हणजे शक्तिमान. म्हणून पुढे काय दिलंय बघा, वन हु इज ऑल पॉवरफुल. कळतंय? नंतर ओमनिशियंट. सायन्स हा शब्द तुम्हाला माहिती आहे, सायन्स म्हणजे विज्ञान. कळतंय ना? त्याच्यामधला हा दिसतोय बघा, SCIEN, फक्त सी च्या ऐवजी टी लागलेलं आहे. आणि हे तर आपल्याला माहिती आहे की सी च्या ऐवजी टी पण लागतं, जसं डिफरंट, डिफरन्स. कळतंय बघा, डिफरंट, डिफरन्स. तसं ओमनी सायन्स नाही आहे, तर ओमनिशियंट. कळलं? मग ओमनिशियंट म्हणजे सर्वज्ञानी. म्हणजे थोडक्यात विज्ञान हे आपल्याला सगळ्याचं ज्ञान करून देत असतं, किंबहुना विज्ञान म्हणजेच विशेष ज्ञान. कळलं? म्हणजे कुसुमाग्रज असं म्हणतात, व्यर्थी विशेषची अर्थ असे, वि अधिक अर्थ, वि म्हणजे विशेष. कळलं? तर त्याचप्रमाणे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की शियंट, ओमनिशियंट, मग सर्वज्ञानी. सायन्स म्हणजे विज्ञान, जाणून घेणं, आणि ओमनिशियंट सर्वज्ञानी म्हणजे वन हू नोज एव्हरीथिंग, ज्याला सगळं काय माहिती आहे, किंवा काय, हॅविंग इनफायनाईट नॉलेज, की ज्याला अनंत, इनफायनाईट अनंत नॉलेज आहे, असा जो आहे त्याला म्हणतात अर्थातच ओमनिशियंट. त्याच्यानंतर ओमनीप्रेझेंट. ओमनीप्रेझेंट याचा अर्थ, प्रेझेंट म्हणजे तुम्हाला सगळीकडे माहिती आहे, सगळीकडे हजर असणं. मग सगळीकडे हजर असणारा म्हणजेच सर्वव्यापी. कारण का जो सर्वव्यापी, जसे बघा हवा सर्वव्यापी आहे, ऑक्सिजन सर्वव्यापी आहे, आकाश सर्वव्यापी आहे, त्यामुळे ते सगळीकडेच दिसतं. तसंच जो परमेश्वर आहे तो पण असाच आहे, ओमनी प्रेझेंट आहे, त्यामुळे तो सर्वव्यापी आहे. वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर. आणि हे सगळे अर्थातच तिन्ही शब्द हे देवाला वापरले जात असतात. ओके, पुढचं जाऊया, पॅन्थेइझम. आता बघा, या पॅन्थेइझम मध्ये अर्थ काय दिलाय तो आधी नीट समजून घ्या. सर्व प्राणीमात्रांमध्ये देव आहे अशी श्रद्धा, त्याला म्हणतात. इझम म्हणजे श्रद्धा, हे तर तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी तो श्रद्धा असा शब्द लिहिलाय. थोडक्यात सर्व प्राणीमात्रांमध्ये देव आहे अशी श्रद्धा. आता मित्रांनो, तुम्हाला हे पण माहिती आहे की
या विश्वामध्ये अनेक धर्म आहेत, कुठलेही कितीही धर्म असू दे, प्रत्येकाने मानवता हा धर्म शिकवलेला आहे, बरोबर आहे, त्याला ह्युमॅनिटी असं म्हणतात. सांगायचं ते नाही, आपण बाहेरच्या देशातलं जाऊ दे, आपण आपल्या देशामधले जे काही जैन आहेत, मग बौद्ध आहेत, त्याच्यानंतर हिंदू आहेत, परत हिंदूंमध्ये परत अनेक देव मानणारे अनेक जण आहेत. या हिंदुस्थानामध्ये अनेक संत येऊन गेले, म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये जरी बघितलं तर ज्ञानेश्वर, तुकाराम, सावतामाळी, रामदास स्वामी, त्याच्यानंतर अलीकडचे असलेले सगळे अक्कलकोटचे महाराज म्हणा, शेगावचे गजानन महाराज म्हणा, साईबाबा म्हणा, काय असू दे, अनेक संत येऊन गेले. या सगळ्या संतांनी एकच सांगितलं, काय, आत्मा हाच परमात्मा आहे आणि हाच आत्मा प्रत्येक ठिकाणी आहे, म्हणून प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे, बरोबर आहे. त्यांनी हे पण सांगितलं, सर्व चराचरामध्ये परमेश्वर भरून उरला आहे. त्यांनी असंही सांगितलं की झाडाचं एक पान सुद्धा त्या परमेश्वराच्या आज्ञेशिवाय हालत नाही. ते जाऊ दे सगळं, मला सांगायचं एवढंच आहे की अर्थातच परमेश्वर हा सगळीकडे आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये आहे, म्हणजे धर्म आणि पंथ कुठलाही असू दे, कळलं का. या सगळ्या पंथांनी आतमध्ये असलेला जो आत्मा आहे त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, बरोबर आहे. कोणी फक्त त्याला जीव म्हणतंय, कोणी म्हणतंय जीव तोच शिव म्हणतोय, कोण म्हणतोय तो परमेश्वर नाही तर हृदयामध्ये येशू वास करतो, काय वाटेल ते म्हणू दे. सांगायचं हे काय, तर दगडामध्ये सुद्धा तोच देव आहे, झाडांमध्ये पण तोच देव आहे, प्राण्यांमध्ये पण तोच देव आहे, विंचवामध्ये पण तोच देव आहे, सूर्यामध्ये पण तोच देव आहे, चराचरामध्ये तोच व्यापलेला आहे. असे सगळे पंथ 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 बघा, असे सगळे पंथ विश्वास ठेवतात पॅन्थेइझम, कळलं, पॅन्थेइझम. त्यामुळे याचा अर्थ काय झाला बघा, सर्व प्राणी मात्रांमध्ये देव आहे अशी श्रद्धा ठेवणारा, द बिलीफ दॅट गॉड इज प्रेझेंट इन ऑल थिंग्स. कळतंय, सोपं आहे, माणसांमध्ये आहे तसंच चराचरामध्ये, म्हणजे चर हलणारं आणि अचर न हलणारं अशा सगळ्यांमध्ये आहे, त्याला म्हणतात पॅन्थेइझम. पुढचा शब्द आहे तो पण खूप सोपा आहे बघा, ॲसेटिक. ॲसेटिकचा अर्थ काय, तर तपस्वी, संन्यासी, सर्वसंग परित्यागी. आता बघा मित्रांनो, आता मी थोडंसं याच्यावरती तुम्हाला असाच जर लक्षात राहिला तर काहीच हरकत नाही, पण आता इथे जो सायन्स शब्द आपण बघितला ना, तसंच इकडे बघा SC, याच्यावर मला सायन्स शब्द आठवला. आणि सायन्स हे काय करत असतं, तर जगामध्ये जे काही आहे, म्हणजे भौतिक जग जे आहे, भौतिक जग, हे भौतिक जग जे आहे ना, त्या भौतिक जगाबद्दलचं ज्ञान माणसाला करून देत असतं. आणि सायन्स हा त्या भौतिक जगाच्या ज्ञानाचा उपयोग करून सर्व सुख मिळवत असतो, भोग मिळवत असतो आणि विलासाची अनेक साधने पण उत्पन्न करत असतो. कळतंय, सायन्सवरनं मी हा लक्षात ठेवला. आणि ज्याप्रमाणे थिरिस्टला लागलं की त्याला नकारते झालं, त्याचप्रमाणे इथे पण लागलेलं आहे. मग ह्याच्यावरनं मी लक्षात ठेवतो की असे विलास, सुखाचे उपभोग वगैरे ह्यांच्यापासून जो कायम वेगळा राहतो तो ॲसेटिक लाईफ असतं, ते लाईफ असतं, त्याला म्हणतात ॲसेटिक लाईफ. मग ते ॲसेटिक लाईफ हे कसं आहे, तर ते तपस्व्यांचं आहे, ते सर्वसंग परित्याग करणारे, मग ते जैन मुनी असू दे नाहीतर बौद्ध भिक्खू असू दे, हे जे आहेत ह्यांच्याकडे आहे. त्यामुळे असे जे सर्वसंग परित्याग करणारे जे तपस्वी आहेत, संन्यासी आहेत, हे सगळे आहेत, हे ॲसेटिक आहेत. कळतंय. मग इथे काय दिलंय बघा, वन हू लीड्स ऑस्टियर, म्हणजे साधं सिंपल लाईफ. वन हू लीड ऑस्टियर किंवा सिंपल लाईफ, कळतंय, एकदम साधं लाईफ घेणारे ॲसेटिक. कळतंय. पुढचा बघा, परपेच्युअल. आता हा परपेच्युअल शब्द कसा लक्षात ठेवणार, त्याचा अर्थ बघा काय, शाश्वत किंवा चिरंतन. आता बघा या परपेच्युअल मध्ये मला ना परमानंट मधला पर दिसतो आणि मी त्याच्यामधनं ते लक्षात ठेवतो. ओके, परपेच्युअल. ऍक्च्युअल म्हणजे कसं बघा, ऍक्च्युअल जे आत्ता समोर दिसतंय ते वास्तव आहे, तसं मी म्हणतो परपेच्युअल, परमनंट, वास्तवात असलेलं परमनंट. कळतंय का, बघा काय मी करतोय ते. मी शब्द करत असताना अशी आयडिया करतो, सेकंदात माझे शब्द पाठ होतात आणि मला खात्री आहे मी हे जे सांगतोय त्याने तुमचेही शब्द लगेच ताबडतोब पाठ होतील. फक्त हे शब्द आहेत ना, त्यांचा उच्चार कमीत कमी 5-10 वेळा तरी करा आणि त्यावेळेला हे जे आता सांगितलं ते डोक्यामध्ये आणा, त्यावेळी तुम्हाला समजेल. मग बघा, परमनंट मधला पर घेतला मी आणि परमनंटली ऍक्च्युअल म्हणजे परमनंटली ऍक्च्युअल मधला तो घेतला आणि फक्त म्हणताना मी म्हटलं परपेच्युअल परपेच्युअल परपेच्युअल, याला परपेट्युअल असा पण आजकाल उच्चार करतात. सांगायचं काय, तर शाश्वत किंवा चिरंतन. याला अजून शब्द आहे, लास्ट म्हणजे टिकणे आणि एव्हर म्हणजे कायमचा. त्यामुळे एव्हर लास्टिंग, कायमचा टिकणारा, किंवा त्याला इटर्नल असा पण एक शब्द आहे. इटर्नल म्हणजे पण शाश्वत. तर सिच्युएशन कंटिन्युइंग फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम, म्हणजे एखादी अशी स्थिती आहे की जी
चालू राहते. काय? फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम विदाउट इंटरप्शन, काही अडथळा नसताना. म्हणजेच शाश्वत असतं, चिरंतन असतं, ह्याला काही अडथळा नसतो. जसा परमेश्वर हा शाश्वत आहे, चिरंतन आहे, म्हणून मी हे सुरुवातीला सगळे जे घेतोय ते धर्माशी संबंधित असलेले, देवाशी संबंधित असलेले जे शब्द आहे ना तेच घेतोय. कारण का? जेणेकरून ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात असतात आणि ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. जसं 2019च्या राज्यसेवेमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये 2019च्या नाही, 2018च्या मला वाटतं यशवंतराव चव्हाणांचं एक भाषण आहे. त्याच्यामध्ये शाश्वत चिरंतन टिकून राहणाऱ्या महाराष्ट्र राज्याला आशीर्वाद देण्याकरता आपण इकडे आले आहात म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मी आभार मानतो वगैरे असं काहीतरी एक वाक्य आहे. सांगायचं ते नाही. एव्हरलास्टिंग, इटर्नल, परपेच्युअल, कळलं का? हे शब्द आपल्याला माहीत असले पाहिजेत. म्हणजे नुसत्या वन वर्ड सबस्टिट्यूटचा उपयोग हा नुसत्या ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशमध्येच होईल असं काही नाहीये. तर तुम्हाला त्याचा उपयोग अर्थातच प्रेसी रायटिंग करताना सुद्धा नाही. कारण का? प्रेसी रायटिंगमध्ये मोठी असलेली वाक्य जर छोटी करायची असेल आणि त्यावेळेस जर असे शब्द माहीत असतील तर अर्थातच सोने पे सुहागा होऊन जाईल. भाषांतर करत असताना तुम्हाला ज्या वेळेला हे शब्द माहीत असतात त्यावेळेला अर्थातच तिथे पण अतिशय उत्कृष्ट प्रकारे तुम्ही भाषांतर करू शकाल. कारण का? शेवटी भाषांतर करण्यासाठी नुसतंच व्याकरण येऊन किंवा नुसत्याच कन्स्ट्रक्शन येऊन चालणार नाहीये. तर त्याच्याच बरोबर अर्थातच तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे तर व्होकॅब्लरी. आणि हीच ही व्होकॅब्लरी आपण शिकतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण देवाधर्माचे शब्द बघतोय. आता हे झालेले शब्द तुमच्या लक्षात राहिले असतील. नाही, पुन्हा एकदा बघा. पुस्तक मात्र अवश्य घ्या. कारण का? पुस्तक हे खूप महत्वाचं आहे. त्या पुस्तकामध्ये ज्यावेळी तुम्ही वाचाल, कारण का मी तुम्हाला असे हजारो देऊ शकत नाही. मी तुम्हाला एक 50 किंवा 100 समजावून देऊ शकतो. बाकीचे करायचे मात्र तुम्हीच. ओके? तर ते करत असताना फक्त कसे करायचे असतात तेवढं फक्त मी तुम्हाला सांगतोय. तेवढं फक्त नीट लक्षात घ्या. ओके? तर याच्यानंतर पुढचे शब्द बघूया.